पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळाला आहे। राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्राची मदत आलेली आहे। महाराष्ट्रासाठी 1566 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, तर कर्नाटकसाठी 384 कोटी रुपये केंद्राने मंजूर केले आहेत। या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, या सर्वांनी आपल्याला आश्वासित केलेले, त्यामुळे निश्चित प्रकारे जास्तीत जास्त मदत आपल्या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न हे करणार आहे। त्यामुळे मी शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की शेवटी जरी मदतीला अजून उशीर झाला असला, जरी अजून मदत आपल्याला कमी मिळाली असली किंवा एक हप्ता मिळाला असला, तर अजिबात तुम्ही काळजी करू नका। येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांना जे सरकारने तुम्हाला जे आश्वासित केलेले ती सगळी मदत तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी यावर संकटात आहे, इकडे आनंद आहे। जे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो, शिवसेनेची मदत केली। त्याचबरोबर सरकारने देखील मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले, जमा होऊ लागले। जे नुकसान झालं, नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचं काम यावेळेस आमच्या सरकारने महायुतीने केलेलं आहे।